अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। सन 2025-26साठी संच मान्यता 15 जानेवारी 2026 अंतिम मुदत उशीर झाल्यास वेतन थांबणार। महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झाले, आपण समोर परिपत्रक पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। 2 जानेवारी 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा। राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी सन 2025-26 शैक्षणिक वर्षाची संच मान्यता प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत। या संदर्भात शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक श्री राम महादू पांजाळे यांच्या स्वाक्षरीने 30 डिसेंबर 2025 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। आधार वैध विद्यार्थी संख्या ग्राह्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार सुधारित निकष लागू करण्यात आले असून 20 ऑक्टोबर 2025 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे सन 2025-26ची संच मान्यता निश्चित करण्यात आली आहे। ही संच मान्यता संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे। डिजिटल स्वाक्षरीने अनिवार्य सर्व शिक्षणाधिकारी व निरीक्षकांनी सोबत जोडलेल्या युजर मॅन्युअलनुसार संच मान्यता त्याची तपासणी करून योग्य संच मान्यता डिजिटल स्वाक्षरी डिजिटल सिग्नेचर करून तात्काळ शाळांना उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश देण्यात आले आहे। बेस्ट पोस्ट संदर्भातील अडचणीवर तात्काळ प्रतिसाद ज्या शाळांना पायाभूत पदे बेस्ट पोस्ट संदर्भात अडचणी येत आहेत त्यांनी तात्काळ प्रतिसाद देऊन त्या अडचणींचं निराकरण करून घ्यावे असेही स्पष्ट करण्यात आले आहे। त्रुटी असलेल्या शाळांची जिल्हा न्याय यादी संबंधित अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे। या यादीच्या आधारे संबंधित शाळांकडून तातडीने त्रुटीची प्रतता करून घेऊन 15 जानेवारी 2026 पर्यंत सर्व शाळांची संच मान्यता निर्गमित होईल, याची जबाबदारी जिल्हा स्तरावर निश्चित करण्यात आली आहे। वेतन आधार न होण्याचा इशारा परिपत्रकात महत्त्वाचा इशारा देण्यात आला असून विहित मुदतीनंतर 15 जानेवारी 2026 नंतर ज्या शाळांची सन 2025-26ची संच मान्यता निर्गमित होणार नाही त्या शाळांचे वेतन अदा केले जाणार नाही असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे सर्व संबंधितांना आवश्यक ती दक्षता घेऊन प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे। कोणाला लागू ही सूचना जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक मुंबईतील सर्व शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर महानगरपालिका नगर परिषद व नगरपंचायत प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना लागू आहे। एकूणच संच मान्यता प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये, अन्यथा थेट वेतनावर परिणाम होणार असल्याने शाळा प्रशासन व शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी अत्यंत गांभीर्याने व तातडीने कारवाई करणे आवश्यक ठरणार आहे। तात्काळ संच मान्यताबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक 30 डिसेंबर 2025। हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा। हे परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेस चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। संच मान्यताबाबत दुसरे अपडेट, महत्त्वपूर्ण अपडेट शाळांसाठी संच मान्यतेचे नवे सुधारित निकष जाहीर। विद्यार्थी पटसंख्येवर आधारित शिक्षक व मुख्याध्यापक पदांना स्पष्ट नियमावली। राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक पदे, मुख्याध्यापक पदे, विशेष शिक्षक तसेच वर्गरचनेबाबत मोठा निर्णय घेत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संच मान्यतेचे सुधारित निकष 2024-25 जाहीर केले आहे। बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 RTच्या तरतुदीनुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षक पदाची निश्चित करण्याचा हा निर्णय असून यामुळे शाळांमधील पद मान्यता प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार आहे। निर्णयाची पार्श्वभूमी यापूर्वी 2015, 2016, 2018 आणि 15 मार्च 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या होत्या। मात्र पद निश्चितीबाबत असलेली अस्पष्टता, शिक्षक समायोजनातील अडचणी व न्यायालयीन वाद लक्षात घेता शासनाने सर्व बाबींचा सखोल विचार करून 19 सप्टेंबर 2024 रोजी सुधारित शासन निर्णय जारी केला आहे। प्राथमिक शाळांसाठी 1ली ते 4थी, 5वी, 7वी, 8वी किमान 20 विद्यार्थी असतील तर शिक्षक पद मंजूर होईल। 20 ते 60 विद्यार्थी 2 शिक्षक, 61 ते 90 3 शिक्षक, 91 ते 120 4 शिक्षक अशा टप्प्याटप्प्याने शिक्षक संख्या वाढवण्यात येणार आहे।
210 विद्यार्थ्यापर्यंत RTA नुसार प्रत्येक 30 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक देय राहील. विशेष बाब म्हणजे एखाद्या गटात आवश्यक संख्येच्या नियमापेक्षा एक विद्यार्थी जरी जास्त असेल तर उदाहरणार्थ 15+16 बरोबर तरी पुढील शिक्षक पद देय होणार आहे. मुख्याध्यापक पदाबाबत महत्त्वाचा निर्णय 1ली ते 4थी 5वी किंवा 1ली ते 7वी 8वी शाळांसाठी 150 विद्यार्थ्यावर एक मुख्याध्यापक पद मंजूर राहील. विद्यार्थी संख्या घटल्याने मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरल्यास त्या मुख्याध्यापकाचे समायोजन अन्य शाळेत करण्यात येईल. समायोजन शक्य न झाल्यास सेवानिवृत्तीपर्यंत वेतन संरक्षण देण्यात येणार आहे. माध्यमिक शाळांसाठी 5वी ते 10वी 12वी 5वीसाठी 20 ते 30 विद्यार्थ्यावर एक शिक्षक, 31 ते 60 वर 2 शिक्षक, 61 ते 90 वर 3 शिक्षक अशी रचना निश्चित करण्यात आली आहे. 6वी ते 8वी 9वी ते 10वीसाठी स्वतंत्र गट किमान विद्यार्थी संख्येचे निकष ठरविण्यात आले आहे. उपमुख्याध्यापक व प्रवेशक ही पदे ही शाळेतील एकूण शिक्षक संख्येच्या आधारे मंजूर केली जाणार आहे. विशेष शिक्षक पदाबाबत तरतूद 251 ते 500 विद्यार्थी, 1 क्रीडा शिक्षक, 501 ते 750 क्रीडा कला संगीत ICT असे 3 विशेष शिक्षक, 1500 पेक्षा अधिक विद्यार्थी, 7 विशेष शिक्षक. कला संगीत क्रीडा व ICT शिक्षकांसाठी पूर्ण वेळ कार्यभाराची अट लागू करण्यात आली आहे. सरळ प्रणालीतून विद्यार्थी संख्या ग्राह्य संच मान्यतेसाठी 30 सप्टेंबरची सरळ प्रणालीतील आधार प्रमाणीकरण झालेली विद्यार्थी संख्या अंतिम मानली जाणार आहे. 16 ऑगस्टपर्यंत शाळांनी माहिती भरावी. 31 ऑगस्टपर्यंत शिक्षणाधिकारी तपासणी पूर्ण करतील. 15 ऑक्टोबरपर्यंत संच मान्यता वितरित. 15 नोव्हेंबरपूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण करणे बंधनकारक. शिक्षक संघटनांची संमिश्र प्रतिक्रिया. या निर्णयामुळे काही शाळांना शिक्षक पदांचे संरक्षण मिळणार असले तरी पटसंख्या घटलेल्या शाळांमध्ये पदे कमी करण्याची शक्यता असल्याने शिक्षक संघटनांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र शासनाचा दावा आहे की कोणत्याही शिक्षकावर अन्याय होणार नाही आणि वेतन संरक्षण दिले जाईल. सुधारित संच मान्यता निकषामुळे शाळांमधील शिक्षक नियुक्ती, पद संरक्षण व समायोजन प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध व पारदर्शक होणार आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना शिक्षण विभागाने संवेदनशील दाखवावी अशी अपेक्षा शिक्षक व व्यवस्थापनाकडून व्यक्त होत आहे. पत्र पाहूया. अशा प्रकारे संच मान्यता निकष 19 सप्टेंबर 2024 आणि हे पूर्ण परिपत्रक PDF अखिल तांबूसकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता. नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा.